तर मी दीपाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या दीपाली मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका दिवसात 100 सबस्क्रायबर कसे बनवायचे हे बघणार आहोत. तर तुम्हालाही एका दिवसात 100 सबस्क्रायबर हवे आहेत का, किंवा तुम्ही नवीन युट्यूबर आहात का, तर तुम्हाला एका दिवसात नवीन सबस्क्रायबर कसे बनवायचे हे ठीक तुम्हाला जर असेल, तुम्ही अगदी बरोबर व्हिडिओमध्ये आला आहात. किंवा तुम्हाला 1000 सबस्क्रायबरचा क्रायटेरिया जो असतो तो कम्प्लीट करायचा असेल तरीही तुम्ही बरोबर व्हिडिओत आला आहात. आणि जर तुमचे 1000 सबस्क्रायबर झालेले असतील, तुम्हाला 4K वॉच टाइम कम्प्लीट करायचा असेल तरीही तुम्ही अगदी बरोबर व्हिडिओमध्ये या ठिकाणी आलेला आहात. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला एक एक टिप समजतील आणि तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित असं काम कराल. तर मग आपल्या व्हिडिओचं इम्प्रेशन युट्यूबला पोहोचलं पाहिजे, तेव्हाच युट्यूब आपले जे व्हिडिओ जे आहे ते पुश करेल, आपले व्हिडिओ जे आहे ते 4 लोकांपर्यंत पोहोचवेल. तर व्हिडिओ इम्प्रेशन कसं जमवायचं तर ते आपल्या हातात असतं. व्हिडिओना व्ह्यूज आणणं, व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवणं हे ते युट्यूबच्या हातात आहे, पण युट्यूबला आपलं व्हिडिओचं इम्प्रेशन युट्यूब पर्यंत पोहोचवणं हे आपल्या हातात आहे. तर ते आपण आता करू शकतो की कसं करायचं, युट्यूब पर्यंत आपले व्हिडिओ कसे पोहोचवायचे, युट्यूबकडे आपलं इम्प्रेशन कसं करायचं. तर काय असतं की युट्यूब जोपर्यंत आपले इम्प्रेशन लोकांपर्यंत पोहोचवेल तोपर्यंत आपल्या चॅनल ऑलरेडी खूप जुनं झालेलं असेल. आणि ज्यांचं चॅनल ऑलरेडी ज्यांच्या चॅनलला म्हणजे 6 महिने वर्ष झालेलं असेल त्यांचं चॅनल तर अजूनच जुनं होऊन जाईल. तर मग त्याच्यासाठी काय करायचं, जे बॅड इम्प्रेशन युट्यूबवर पडलं आहे आपलं, जुन्या चॅनल वाल्यांचं किंवा नवीन चॅनल वाले आहे त्यांचं इम्प्रेशन युट्यूब पर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला त्यांचं इम्प्रेशन युट्यूब पर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या व्हिडिओवर काम करावं लागेल. आणि काम कसं करावं लागेल तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि एका दिवसात 100 सबस्क्रायबर कसे बनवायचे तर त्याचे पण मी तुम्हाला या ठिकाणी ती आयडिया सांगणार आहे की आपण कशा पद्धतीने एका दिवसामध्ये 100 सबस्क्रायबर बनवू शकतो. तर तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे युट्यूबची मेल आय डी आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या फोनमध्ये 2 ते 3 मेल आय डी ओपन करायचे आहे. आणि तुमच्या जे घरामध्ये फोन वगैरे असतील, घरातल्यांचे फोन वगैरे असतील, त्याच्यावर पण तुम्हाला 2 ते 3 मेल आय डी ओपन करा. आणि प्रत्येक मेल आय डी वरून तुम्हाला 1 ते 2 वेळेस तो व्हिडिओ बघायचा आहे. 1 ते 2 वेळेसच बघा, त्याच्या जास्त बघू नका, कारण मग तो वॉच टाइम युट्यूब असा पण धरत नाही, तर तुमचं बघूनही तो फायदा नाहीये. तर मग तो 1 ते 2 वेळेसच तुम्ही बघा. 1 ते 2 वेळेस वॉच टाइम तुमचा तेवढा धरला पण जाईल आणि तेवढे तुमच्या म्हणजे व्हिडिओला व्हॉइस पण व्ह्यूज पण येतील. तर मग तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक मेल आय डी मधून 2 ते 3 वेळेस तो हे करा. म्हणजे 2-3 तुमच्या फोनमध्ये उघडा, 2-3 दुसऱ्या फोनमध्ये उघडा, अजून कोणाचा असेल तर 2-3 त्या फोनमध्ये उघडा. आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक ह्याच्यामधून 2-2 वेळेस तुमचे व्हिडिओ, प्रत्येक व्हिडिओ हे करा. म्हणजे त्यांनी काय होईल की तुमचं इम्प्रेशन युट्यूबवर पडेल, तुमच्या व्हिडिओचं इम्प्रेशन जे आहे ते युट्यूब पर्यंत पोहोचेल. युट्यूबला वाटेल, म्हणजे युट्यूबला तुमचं इम्प्रेशन दिसेल. तर मग जेणेकरून युट्यूब जेवढ्या लोकांपर्यंत तुमचे व्हिडिओ पाठवत होता त्याच्या डबल लोकांपर्यंत तुमचे व्हिडिओ जातील, त्याच्या डबल लोकांपर्यंत तुमचे व्हिडिओ युट्यूब हे पाठवेल. मग त्याच्यामुळे काय होईल, तुमचे व्ह्यूज वाढतील, व्ह्यूज वाढल्यामुळे तुमचे लाईक्स वाढतील, लाईक्स वाढल्यामुळे तुमच्या चॅनलला सबस्क्रायबर्स वाढतील आणि सबस्क्रायबर्स वाढल्यामुळे तुमचं मॉनिटाईज पण चॅनल हे लवकरात लवकर होईल. आणि 4K वॉच टाइम कम्प्लीट व्हायला पण तुम्हाला वेळ लागणार नाही. कारण कसं होतं, युट्यूब जोपर्यंत तुमचे व्हिडिओ लोकांपर्यंत पाठवेल तोपर्यंत तुमचं चॅनल हे जुनं होऊन जाईल. तर मग त्याच्यामुळे युट्यूबवर तुमच्या चॅनलचा बॅड इम्प्रेशन पडलेला असतो. तर मग तो कसा करायचा, तर अशा पद्धतीने तो तुम्ही त्याच्यावर युट्यूबवर तुमच्या व्हिडिओचं इम्प्रेशन टाकू शकतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करू शकतात की तुम्ही थंबनेल व्यवस्थित एडिट करा. असे थंबनेल यूज करा की जेणेकरून युट्यूबनी, म्हणजे युट्यूबचे जे बघणारे लोक आहेत, युट्यूब बघणारे, त्यांनी ते थंबनेल बघितल्यावरच त्यांना त्या थंबनेलकडे ते अट्रॅक्ट झाले पाहिजे, त्यांनी त्या थंबनेलवर क्लिक केलं पाहिजे, म्हणजे त्यांनी तुमचे व्हिडिओ बघितले पाहिजेत. अशा पद्धतीने तुम्ही थंबनेल बनवा. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता, तर मग रोज एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा. नसेल तुम्हाला रोज एक जमत तर तुम्ही हप्त्यातून 2 व्हिडिओ तरी टाका मिनिमम. आणि जे शॉर्ट्स आहे ते एक दिवस आड टाकण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं जे चॅनल आहे ते लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. लवकरात लवकर तुमचं चॅनल मॉनिटाईज व्हायला मदत होईल. मॉनिटाईज झाल्यावर तुमचं चॅनल ऑलरेडी युट्यूबवर तेवढा इम्प्रेशन पडलेला असेल, ऑलरेडी मॉनिटाईज झाल्यावर तुमच्या
चॅनलचं इम्प्रेशन तेवढं युट्यूबवर पडलेलं असेल तर तुम्हाला परत ही गोष्ट करायची गरज नाहीये. तर मग ते जे तुमचे सबस्क्रायबर्स आहे, जी तुमची युट्यूब फॅमिली आहे, तेच तुमचे व्हिडिओ इतके बघतील की तुम्हाला तुमचे व्हिडिओ बघण्याचा म्हणजे संबंधच येणार नाही. तर मग तुम्ही फक्त हे एक युट्यूबवर इम्प्रेशन पडलं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. त्याच्यानंतर त्याचं जे टायटल असतं व्हिडिओचं त्याच्यावर काम करा. या सगळ्या बारीक बारीक गोष्टीवर जेव्हा तुम्ही काम करणार तेव्हा तुमचे व्हिडिओ हे युट्यूबवर इम्प्रेशन पडेल आणि युट्यूब हे तुमचे व्हिडिओ भरपूर जणांकडे पाठवेल आणि त्याच्यापैकी तुमच्या व्हिडिओना भरपूर असे व्ह्यूज येतील आणि त्याच्यामुळे तुमच्या चॅनलला मॉनिटाईज व्हायला, ग्रो व्हायला मदत होईल. तर अशा पद्धतीने ही आपली टीप होती. आणि म्हणजे आपली जी ह्यामुळे काय होईल, तुमचा जो 4Kचा वॉच टाइम आहे तो पण लवकरात लवकर कम्प्लीट होईल. त्याच्यानंतर तुमचे जे सबस्क्रायबर्स आहे तेही लवकरात लवकर कम्प्लीट होतील. त्याच्यानंतर तुमचं जे युट्यूब वर म्हणजे तुमच्या जे चॅनलचं इम्प्रेशन आहे ते सुद्धा पॉझिटिव्ह असं चालणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा की ही पद्धत तुम्ही वापरून बघा आणि ह्या पद्धतीने 100% तुमचे सबस्क्रायबर लवकरात लवकर वाढतील आणि तुमचे सबस्क्रायबर वाढण्यास मदत होईल. म्हणजे तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्यास मदत होईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे त्याच्यासाठी मला कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय बाय, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.